मित्रांनो, गुलामाला ना धर्म असतो ना अस्मिता असते आणि येथील बहुजन समाज हा 100% गुलाम झालेला आहे. तसा तो हजारो वर्षापासून गुलाम आहे. अगदी मनुस्मृतीच्या उदयाच्या काळापासून त्याच्याही थोड्या अगोदरपासून बहुजन समाज गुलाम आहे. आणि आज परत ज्या वेळेस महामानवांनी आपल्यासाठी काहीतरी काम केलं, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, त्याच्याही अगोदर वारकरी साधू संतांनी काही काम केलं. येथील बहुजन समाजाला गुलामीतून बाहेर काढण्यासाठी इतकं मोठं काम केलेलं आहे. परंतु या सर्वांचा विसर येथील महाराष्ट्रातील, देशातील जनतेला पडलेला आहे. एकीकडे वारकरी साधू संत माऊली ज्ञानोबाराय, नाथ महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज हे मोठे झाले, प्रचंड मोठे झाले, त्यांची मंदिरं झाली, त्यांचा उदो सुरू आहे. परंतु त्यांच्या विचारांशी लोकांना किंवा कीर्तनकारांना, प्रवचनकारांना, वारकरी संप्रदायाला काही सुद्धा देणं घेणं नाही. अगदी तीच गत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांची आहे. आज बाबासाहेब आंबेडकर मोठे झाले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज मोठे आहेत, शाहू महाराज मोठे आहेत, महात्मा फुले मोठे आहेत, परंतु त्यांच्या विचारांशी कोणालाही काही सुद्धा देणं घेणं नाही. अगदी बाबासाहेब आंबेडकर यांना थोडाफार अनुयायी वर्ग भेटलेला आहे, परंतु इतर महामानवांना तर तो अनुयायी वर्ग सुद्धा नाही. लक्षात घ्या, म्हणजे किती मोठं दुर्दैव आहे. आता तुकाराम महाराजांच्या विचारावर चालणाऱ्या वारकरी संप्रदायामध्ये जर संख्या जर काढली तर ती अगदी बोटावर मोजण्या इतकी आहे नाही असं नाही, परंतु किती आहे, अगदी बोटावर मोजण्या इतकी. म्हणजे 99% लोक हे ज्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये, ज्या विचारधारेच्या विरोधामध्ये या साधू संतांनी लढा दिला, त्यामुळे साधू संतांचा छळ झाला, त्यांची गाथा बुडवली, त्यांच्या अन्नामध्ये माती कालवली, त्यांच्या आईवडिलांना मृत्यूला कवटाळण्यास भाग पाडलं, एवढा छळ झाला. आज त्यांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम येथील वारकरी संप्रदायातीलच कीर्तनकार, प्रवचनकार करताना दिसत आहेत. आणि आज काय सुरू आहे, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्या सप्ताहाचं आयोजन ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेव महाराज, नाथ महाराज यांच्या नावाने होतं, त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कर्मकांडाचं आयोजन होतं, त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये यज्ञाचं आयोजन होतं. ज्या यज्ञाला माऊली ज्ञानोबारायांनी विरोध केलेला आहे, तुकोबारायांनी विरोध केलेला आहे, नाथ महाराजांनी विरोध केलेला आहे, त्याचं आयोजन जर वारकरी संप्रदायाच्या विचारपीठावर म्हणा, व्यासपीठावर म्हणा जर होत असेल तर हा सपशेल वारकरी साधू संतांचा पराभव आहे. आणि हे पराभव करणारे महाराज मंडळीच आहेत, ज्यांना तुम्ही महाराज मंडळी समजता. आणि अगदी तेच महामानवांच्या बाबतीमध्ये सुद्धा झालेलं आहे आणि सुरू आहे. त्यामुळे हा महाराष्ट्र परत एकदा इतक्या मोठ्या फक्त एक बाबासाहेब आंबेडकरांमुळे, अगोदरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, महात्मा फुलेमुळे किंवा शाहू महाराजांमुळे, आणि अलीकडच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला काही स्वातंत्र्याची स्वप्ने पडली होती, गुलामीतून मुक्त झाल्याची काहीतरी एक चाहूल लागली होती, एक पहाट उगवली होती. परंतु त्या पहाटेमध्ये सुद्धा एखादा मोठा अणुबॉम्ब टाकावा असा अंधकार पसरलेला आहे. मित्रांनो, एक भगतसिंह कोश्यारी जो जाहीरपणे या महाराष्ट्रामध्ये येऊन महात्मा फुलेंचा अपमान करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो आणि त्याला सन्मानपूर्वक पद्मभूषण पुरस्कार दिला जातो आणि महाराष्ट्रातून कोणीही यावर बोलत नाही. एवढंच नाही तर तो आता महाराष्ट्रामध्ये येतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्याच विचारधारेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुष्पगुच्छ देतात, त्याचं अभिनंदन करतात. मित्रांनो, हे इतकं सहजासहजी योगायोग नाही. आता पुण्याच्या महापौर कोण झाल्या, त्या नागपुरे वगैरे काहीतरी आहे, त्या बघा महापौर झाल्यानंतर त्या हेडगेवार वगैरेच्या फोटोला हार घालतात, नमन करतात, वंदन करतात.
आता त्या हेडगेवारांची विचारधारा काय आहे तर वारकरी साधू संत आणि महामानवांच्या एकदम अपोजिट, विरुद्ध, सनातनी आणि फक्त एका जातीचं वर्चस्व, त्यांच्या हेडगेवार ज्या जातीमध्ये जन्मलेला आहे त्या जातीचं वर्चस्व येथील हिंदूवर कायम राहावं, ही त्यांची विचारधारा आहे. आणि एकीकडे सर्व जाती समान आहेत, कोणीही लहान नाही, कोणीही मोठा नाही, असा ज्यांचा विचार आहे ते शाहू महाराज. त्या शाहू महाराजांच्या फोटोला हार घालण्यासाठी सुद्धा यांच्याकडे हार उपलब्ध होत नाही. म्हणजे आपण कोणाला सत्तेमध्ये बसवलेलं आहे? अरे मराठ्यांनो, ओबीसींनो, जर शाहू महाराजांचा, महात्मा फुलेंचा, बाबासाहेब आंबेडकरांचा जर हे सन्मान करत नसतील आणि ज्या लोकांनी आयुष्य घालवलं फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विरोधामध्ये, त्यांचा उदो होत असेल तर तुम्ही चाळणीभर पाण्यामध्ये जाऊन जीव द्या. काय तुमची हे आहे? तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आहात. कोण तो हाके म्हणतो आम्ही 64% आहे, अजून मराठ्याचे म्हणतात आम्ही 35% आहोत, आणि 64% आणि 35% किती झाले? 99%. तुम्ही दोघं मिळून जर 99% आहात आणि तुमचं जर, तुमच्या महामानवांचा जर असा अपमान होत असेल, तुमच्या महामानवांचा अपमान करणाऱ्यांना जर पुरस्कार दिला जात असेल, तर मग तुम्हाला काय म्हणावं? याच्यापेक्षा दुसरे शब्द आहेत का? आणि हा महाराष्ट्र नासवण्याचं काम कुणी केलेलं आहे माहीत आहे का? हा महाराष्ट्र नासवण्याचं काम या सनातन्यांनी केलेलं नाही. लक्षात ठेवा, महाराष्ट्र नासवण्याचं काम कोश्यारीने केलेलं नाही, हेडगेवारांनी केलेलं नाही, गोळवलकरांनी केलेलं नाही. महाराष्ट्र नासवण्याचं काम जे वारकरी साधू संतांचे खरे विचार सांगत नाहीत, महामानवांचे खरे विचार सांगत नाहीत, जे वारकरी संप्रदायामध्ये, लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतो. आता प्रत्येक गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन होतं आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या पहिल्या दिवशी, प्रारंभ दिवशी विणा पूजन होतं, मृदंग पूजन होतं, टाळाचं पूजन होतं. म्हणजे फुलं टाकण्याचा एक कार्यक्रम असतो आणि तो फुलं टाकण्याचा मान फक्त एका जातीला दिला जातो. इथंच म्हणजे वारकरी संप्रदाय हा समतेच्या आधारावर उभा आहे. वारकरी संप्रदाय कोणत्याही जातीला विरोध करत नाही. उलट वारकरी संप्रदायाची स्थापना करणारे माऊली ज्ञानोबा हे उच्चवर्णीय आहेत, नाथ महाराज आहेत, असे अनेक संत आहेत उच्चवर्णीयांचे. परंतु ते जात मानत नव्हते, ते समतावादी होते, मानवतावादी होते. या भूमिकेतून त्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केलेली आहे. अखंड हरिनाम सप्ताह सुरू होताना फुलं टाकण्याचा मान एकाच जातीला का? जर आपण सगळे समान आहोत, सगळे वारकरी समान आहेत, लक्षात घ्या, तर मग एका वर्षी उच्चवर्णीयाच्या हाताने टाका, दुसऱ्या वर्षी ओबीसीच्या हाताने टाका, तिसऱ्या वर्षी मराठ्याच्या हाताने टाका, चौथ्या वर्षी आदिवासीच्या हाताने टाका, पाचव्या वर्षी अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या हाताने टाका. सगळ्यांना सकळासी येथे आहे अधिकार. परंतु येथे सुद्धा तुमच्या मनामध्ये विषमता भरलेली आहे, येथे सुद्धा कर्मकांड भरलेलं आहे. ज्या कर्मकांडाच्या विरोधामध्ये वारकरी संप्रदाय उभा राहिला, तेच कर्मकांड परत वारकरी संप्रदायामध्ये एवढं घुसलेलं आहे. आता तर ज्या यज्ञयागाला विरोध केला ते यज्ञयाग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदायामध्ये सुरू आहेत आणि एकही कीर्तनकार त्या विरोधामध्ये बोलत नाही. सगळं फक्त काय बाजार भरलेला आहे. ज्या बाजाराच्या विरोधामध्ये, ज्या कर्मकांडाच्या विरोधामध्ये वारकरी संप्रदायातील साधू संतांनी एवढं मोठं लिहून ठेवलेलं आहे आणि उलट आज त्याच वारकरी संप्रदायाचा बाजार भरवण्याचं काम सुरू आहे. आणि मित्रांनो, हे फार भयानक आहे आणि यामुळे एवढी मोठी प्रचंड गुलामी आलेली आहे. लक्षात ठेवा, एवढी मोठी प्रचंड गुलामी आलेली आहे. काही दिवसांनी या वारकरी साधू संतांना आणि महामानवांना गुंडाळून ठेवण्याची तयारी आता या लोकांनी केलेली आहे. ते फक्त फोटोपुरते दिसतील, बाकी त्यांचं महत्त्व हे या महाराष्ट्राच्या नकाशावरून संपलेलं असेल, अशी वेळ आता महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. त्यामुळे तुम्ही गुलाम आहात हे तरी किमान मान्य करा. तुम्ही ते करणार नाहीत मला माहीत आहे, परंतु तुम्ही गुलाम आहात हे तरी
मान्य करा. आणि तुम्ही गुलाम आहात हे जाणीव झाल्यानंतर सुद्धा तुम्ही बंड करून उठणार नाही, तुमच्यामध्ये काही बदल होणार नाही. कारण गुलामीमध्ये आनंद मानणारी तुम्ही माणसं आहात. याच्यापेक्षा जास्त बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. तुर्तास आजच्या पुरतं एवढंच. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.